उज्ज्वल भविष्यासाठी पहिला महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या 11वी प्रवेश प्रक्रियेला पेमराज सारडा महाविद्यालयात सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासनाने यंदा विशेष नियोजन केले आहे। प्रवेश प्रक्रियेतील गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र काउंटर, मार्गदर्शन कक्ष तसेच ऑनलाईन माहिती सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विद्यार्थी व पालकांना आवश्यक कागदपत्रांची माहिती स्पष्टपणे देण्यात येत असून प्रत्येक टप्प्यावर स्वयंसेवकांची मदतही उपलब्ध आहे। गुणपत्रिका पडताळणी, अर्ज सादर करणे आणि शाखा निवड यासाठी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे। विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत आहे। नमस्कार, मी डॉक्टर पारस कोठारी, पेमराज सारडा महाविद्यालयाचे कनिष्ठ विद्यालयाचं मी चेअरमन आहे। नुकत्याच आत्ता ज्या परीक्षा झाल्या त्यासाठी आवाहन करायचं की 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर त्यासाठी आम्ही आवाहन असं करत आहोत की आता तुम्ही 10वीत चांगलंच यश मिळवलेलं आहे, पण पुढील कॉलेजमध्ये येताना कॉलेजमध्ये 11वीसाठी आमच्या कॉलेजला ज्या व्यवस्था आहे त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला विवरण करण्यात येत आहे। सारडा कॉलेजमध्ये 11वीसाठी मोफत व्यवस्था जी उपलब्ध केली आहे की सध्या जी प्रक्रिया आहे कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्यासाठी ऑनलाईन, त्यामध्ये मागच्या वर्षी जो अनुभव आला थोडंसं त्यामध्ये विद्यार्थ्यांची तारंबळ उडाली, काही जणांना ते ॲडजस्ट झालं नाही किंवा सायबर कॅफेत जा किंवा इकडे धावपळ करण्यात आली। तर ती पूर्ण व्यवस्था आमच्या कॉलेजने आणि मंडळाने विनामूल्य इथे उपलब्ध केलेली आहे आणि त्यासाठी आमचे सर्व प्राध्यापक वर्ग आणि त्याचे संबंधित शिक्षक हे 6 एप्रिलपासून 10 ते 5 पर्यंत या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि त्यांना ती माहिती भरण्यासाठी संपूर्ण सहकार्य करतील। नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित, पेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर। नुकताच आता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजे 11वीसाठी कोणतं महाविद्यालय घ्यायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढे आहे। तर आमच्याकडे अगदी 11वी पासून तर PhD पर्यंतचं उच्च शिक्षण सगळं आमच्या महाविद्यालयामध्ये इथे विद्यार्थ्यांसाठी आहे, हे मला सुरुवातीलाच नमूद करायचं आहे। अगदी कला शाखेचा जो रिझल्ट आमचा लागतो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी 80% वर मार्क्स हे त्या विद्यार्थिनींना असतात आणि विशेष करून मुली या सगळ्या शाखांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोडदौड करताना दिसतात। त्यामुळे मुलींचं प्रमाण हे आमच्या महाविद्यालयामध्ये निश्चितपणे जास्त आहे आणि एक महिला प्राचार्य या महाविद्यालयाला लाभलेली आहे। त्या दृष्टीने सुद्धा मला ही अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणता येईल। मी प्राध्यापक किरीश पाखरे, उपप्राचार्य पेमराज सारडा महाविद्यालय। 11वी ॲडमिशनची प्रक्रिया ही काही दिवसापूर्वीपासून सुरू झालेली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी बऱ्याचशा तांत्रिक अडचणी आल्या होत्या, ज्यामध्ये अगदी माहिती नसल्यामुळे 95% मुलाला सुद्धा सेल्फ फायनान्सला ॲडमिशन घेण्याची वेळ आली होती। तर अशी गोष्ट पुन्हा घडू नये म्हणून यावर्षी शासनाने ही प्रक्रिया लवकर सुरू केलेली आहे। त्यामध्ये आमच्यासारख्या महाविद्यालयांना, शाळांना यामध्ये लक्ष घालण्यासाठी शासनाने सुचवलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे व्यवस्था। त्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात हजर असणार आहोत। त्यामध्ये अगदी प्रेफरन्स फॉर्म भरण्यापर्यंत आम्ही त्यांची साथ देणार आहोत। त्यानंतर जी काही शासकीय फी आहे तेवढीच फी या ठिकाणी आकारण्यात येणार आहे।